भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांचा महापौरपदी विजय झालेला आहे। 48 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ज्या मतं जी आहेत त्यांनी मिळून या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। महापौरपदी विराजमान झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार? शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे। त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार मागास होईल, म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधून तर ही बंडखोरी झालेली आहे। भाजपचे लोक म्हणतात की आता तुमच्यावर कारवाई होणार, त्या संदर्भात काय म्हणतो? मी त्याच्यावर काही तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही। मी या शहराचा महापौर झालेला आहे। मला या महापौरपदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करेन। नागरिकांना काय आवाहन कराल ज्या पद्धतीनं पूर्ण चाललेलं होतं? मी नागरिकांना धन्यवाद देईन। या जीतचा सर्वस्व श्रेय मी माझे मित्र खासदार बायामामा आणि रईसजी शेख आमदार पूर्वचे आणि माझे एक फार जवळचे मित्र आहेत, त्यांना हा मी फक्त मेसेज देऊ शकतो का धन्यवाद, तू आहेस तर मी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या कामांना तुम्ही सुरुवात करणार तर प्राधान्य कोणत्या कामाला देणार? म्हणजे नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत, पाणी, रस्ता, शिक्षण, स्वच्छता, बाकी काय नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्ण देणं। या ठिकाणी आपल्यासोबत नारायण चौधरी महापौर जे नवनियुक्त महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे ते आपल्यासोबत होते। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मूलभूत सुविधांना ते या ठिकाणी प्राधान्य देणार आहेत। शिक्षण असेल त्यांच्यावर ते प्राधान्य देणार आहेत। शिवाय त्यांनी नागरिकांचं देखील अभिनंदन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नाव गुपित ठेवून अनेक नेत्यांना देखील त्यांनी त्यांचं आभार मानलेला आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।